अरे चुत्या, आज रोकडेवर गेलास नाही? अरे रोकडेवर जायल होतो रे, नाकेवरून मागा चालू हूं. कशा रे मागा झालास? अरे तर काय झाला, होळीच्या आधी एक शेटच्या आम्ही कामावर जाईल तर जाम तो शेट आम्हाला त्रास दे, नुसता त्रास दे. मग काय, मग होळी झाली आणि ते शेटनी डबल फोन केला. मला सांगत हो काय 4-5 माणसा घेऊन कामावर ये. तर मग चुत्या जातास ना? अरे जातू रे, पण त्या शेट त्रास दे ना. असा? हा, मी असा बोलत होतो शेटशी, ताव खचडू आला आणि खचडू मला सांगायला लागला काय मी जाण कामावर. तसे मग मी त्याच्याकडे दिला बोलायला. तसे खचडू बोलला शेटशी काय मी कामावर येईन. मग गेला काय खचडू कामावर? अरे कोठं जातो तो खचडू, 1 नंबरचा बाताल्या आहे तो. फसवला मेलेनी, तो गेला दुसरेच शेटचे कामावर. असा काय? हा, आणि मग उठलू पण नाही सकाळी, ताव शेटनी फोन केला. मग मी हा फोनच नाही उचलला. आता खचडू ही दुसरे शेटचे कामावर गेला आणि मलाही नाही कामावर जायचा. मग मी फोनच नाही उचलला. मग काय झाला रे? मग काय सांगू, तो शेट फोन करून करून आयता, पण मी उचलच नाही. अरे चुत्या हो, खरी मजात मग आली. मी गेलो नाकेवर, असा उभा राहिलो नाकेवर, तर तिकडून नेमका तोच शेट आला. मग काय, ते शेटला पाहला तसे मी टपरीच्या आड दपलू. कसा रे? हा, पण काय झाला, तो नेमका शेट डायरेक्ट ते टपरीच्या जवळ आला आणि माझेच समोर आला. मायला, मग काय झालं रे? काय सांगू यार तुला. मग तो आला शेट माझ्या समोर आला आणि मलाच सांगायला लागला काय एक जण जव्हारचा पोशा आहे ना, त्यांनी मला फार फसवलाय आज. सांगायला लागला जव्हारची तर लोक अशी नाही करत, पण हो पोशा फार चलाक आहे हो. एक पण फोन उचलेला नाही आहे आणि जाम फसवलाय मला. तर चुत्या, त्यांनी तुला ओळखला नाही काय? कोठं ओळखत हो. बरोबर सांगला रे शांता. मोठी माणसा एकदा काम करून घेतला ना काय मग नाही ओळखत रे. मग काय झाला, मग काय माझ्या समोरच त्यांनी मोबाईल काढला आणि फोन लावायला लागला. मग मी हा काय आयडिया केली, मी हा असा माझा फोन काढला आणि असा दपतूच डायरेक्ट बंद करून ठेवला. असा काय चुत्या, ते फार फसवलास रे ते शेटलं. आखा दिवस टेन्शन मध्ये हवा तो शेट. तर मग काय, त्या आयला त्यांचे तर जव्हारचे गरीब माणसानं फसवता रे, काम करून घेता. आणि तसे आज जाऊ दे मरून दे ना, मी हेच शेटलं फसवला.